गूळ, इलायची, थोडंसं तूप, बेसन पीठ, लाल भोपळा आणि गव्हाचं पीठ. आता आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या बघूया. हे सगळं एकत्र करून पीठ मळून घेऊया. हे आता आपण पीठ मळून घेतले. ह्याच्यात थोडे तीळ टाकलेत मी, ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आपण जे गूळ आणि भोपळा जे मिश्रण एकत्र करून घेतलं तेवढ्यातच पीठ मळायचं आहे, पाणी घ्यायचं नाही. तेवढ्यातच पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून पुरीसारखं तळून घ्यायचं आहे. ह्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे.